नमस्कार, श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू। तर चला ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायला सुरुवात करूया। मी इथे कढई घेतली आहे। मी इथे 1 चम्मच तूप घातलेलं आहे। आता यात 1 वाटी बदाम घेतलेला आहे। आपल्याला असं एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू खूप छान असे टेस्टी होतात। खूप अशी लालसर नाही होऊ द्यायचे आहेत, थोडं थोडं असं परतून घ्यायचं। 8 ते 10 खारीक घेतलेत मी इथे, ते पण आपल्याला परतून घ्यायचे आहे। खारीक झालेली आहे, आता त्याला काढणार आहे मी। खारकेच्या पहिले आपल्याला बिया काढून घ्यायचे आहे, नंतरच आपल्याला तुपात भाजायचे याला। आता तूप संपलेलं आहे, पुन्हा तूप घालूया। अर्धा वाटी इथे पिस्ता घेतलेला आहे। पिस्ता झालेला आहे। आता अर्धा वाटी मी काजू घेतलेले आहेत, याला पण छान असं तुपात भाजून घेऊया। काजू झालेले आहे। 1 वाटी इथे मी अक्रोड घेतलाय। तूप कमी झालं की आपल्याला यात पुन्हा तूप घालायचं आहे। मी इथे 5 अंजीर घेतले आहेत। तुम्हाला जर जास्त हवे असेल अंजीर तुम्ही जास्तही घालू शकता। अर्धा ते पाऊण वाटी मी ते किशमिश घेतलेले आहेत, याच्याने लाडू छान चवदार असे गोडसर लागतात। आता मी इथे मखाणा घालणार आहे 2 वाटी। इथे 1 वाटी मी कणिक भाजणार आहे तुपामध्ये। आपल्याला लालसर होईस्तोवर ही कणिक भाजायची आहे। तूप कमी झाले आहे, पुन्हा आपण तूप घालूया यात। इथे आपली कणिक भाजून झालेली आहे। मी इथे पाऊण वाटी गूळ घालणार आहे। छान मेल्ट होऊ द्यायचं याला। आपलं गूळ छान मेल्ट झालेला आहे। समजा कोणाला अशी बारीक अशी आवडत नसेल बारीक लाडू, तर तुम्ही असे थोडंसं मिक्सरमधून फिरवून सुद्धा त्याचे लाडू बांधू शकता, म्हणजे अख्खे पण असले तरी पण तेही चवदार लागतात। हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। जे सगळं मी तुपात भाजून काढलेलं आहे ते आत मी आता कढईमध्ये घालणार आहे। मी इथे 8 ते 10 असे सीडलेस खजूर घालणार आहे। समजा आपण ऑलरेडी खारीक घातलेली आहे, हे ऑप्शनल आहे, किंवा मग खजूर घालायचे असतील तर खारीक नका घालू, पण मी इथे दोन्ही घातलेले आहे, म्हणजे गोडवा छान येतो लाडवाला। मी इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि सगळं छान असं एकत्र मिक्स केलं आहे। आता याचे आपल्याला लाडू बांधायचे आहेत। माझे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी। नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच एक मी नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येणार आहे। तोपर्यंत माझा नमस्कार।